तर त्यानंतर हे जे ज्यांना न्यायालयीन कोठडी मिळाली आहे त्या सगळ्यांना तुम्ही मुंबईला शिफ्ट करा, आर्थर रोडमध्ये ठेवा आणि त्यांना कुठूनही जेलच्या बाहेर काढू नका, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगने तुम्ही बाकीची चौकशी करा, अशी मागणी केली. यानंतर मी अनेक गोष्टी त्यांच्यापुढे मांडल्या आणि ज्या एक्सप्लेन देखील विथ पेपर्स केल्या. म्हणजे फॉर एक्झाम्पल धनंजय मुंडे, राजश्री मुंडे आणि वाल्मिक कराड हे 2 कंपन्यामध्ये एकत्र होते, हे मी मागे देखील मांडले. आता त्यांच्या बॅलन्स शीटवरनं सरळ दिसतंय की फ्लाय ॲश ही महाजेनकोमधनं त्यांनी घेऊन विकली आहे, सेल्स झालेत असं मला त्यांच्या बॅलन्स शीटवरनं दिसतंय. आणि ती बॅलन्स शीट त्याच्यावर धनंजय मुंडेंची सही आहे, राजश्री मुंडेंची सही आहे अशी मी डाउनलोड केली. आणि ही डाउनलोड केलेली बॅलन्स शीट मी आज त्यांना दिली की कुठलाही MLA किंवा MP म्हणजे कुठलाही आमदार खासदार यांना असं कुठलंही पिक्युनरी बेनिफिट स्वतःसाठी किंवा आपल्या परिवारासाठी मिळवून देता येत नाही. दिस इज कॉल्ड ऑफिस ऑफ प्रॉफिट. आणि ऑफिस ऑफ प्रॉफिट जर असेल तर याची चौकशी व्हावी. राजश्री मुंडे आणि एका कंपनीत आहेत टर्टल लॉजिस्टिक्स नावाच्या आणि त्याचे 25% त्या शेअरहोल्डर आहेत. या कंपनीला सुद्धा महाजेनकोकडनं असं प्रॉफिट मिळालेलं हे त्यांच्या बॅलन्स शीटवरनं दिसतंय. या बॅलन्स शीटच्या कॉपी त्यांच्या सह्यांसकटच्या मी तिथे जाऊन दिल्या आहेत आणि इतरही अनेक मागण्या मी त्यांच्याकडे केल्या आहेत. आणि मी अजून एक मोठं डिटेल्ड पत्र हे मी CJNना लिहिलं आहे. कालच आपले महाराष्ट्राचे चीफ जस्टिस बदलले आहेत आणि त्या श्री आलोक म्हणून जे आले आहेत त्यांना देखील मी हे पूर्ण पत्र त्याच्या डिटेल्स सकट दिलं आहे की ह्या सगळ्या गोष्टींवर एकतर म्हणजे धनंजय मुंडे यांची अँटी करप्शन ब्युरोकडनं चौकशी व्हावी. वाल्मिक कराड यांच्यावर आधी EDचे समन्स होते आणि ते EDच्या समन्सवर आत्ताच्या घटकेला आपण बघितलं की त्यांच्या प्रॉपर्टीज आहेत, त्यांचे फ्लॅट्स आहेत, त्यांच्या गाड्या आहेत. एक गाडी 1.5-2 कोटीची आहे. डिफेंडर आहे, वॉल्वो आहेत, अशा मोठ्याल्या गाड्या आहेत 1.5 कोटीच्या आणि त्या त्यांच्या नावावर आहेत, त्यांच्या बायकोच्या नावावर आहेत, फ्लॅट्स आहेत, जमिनी आहेत. हे सगळं जे आपण आता बाहेर आलं आहे त्याची चौकशी EDनी जे समन त्यांच्याकडे ऑलरेडी आहे याचा अर्थ इन्व्हेस्टिगेशन वॉज ऑन. मग ते थांबवण्यात जर आलं आहे ते पुन्हा चालू करा आणि हे अख्खच्या अख्खं कोर्ट मॉनिटर्ड करावं अशी मी विनंती केली आहे. आणि वीकली रिपोर्ट हे SITकडनं आणि CIDकडनं घेण्यात यावे असं मी CJNना पत्र दिलं आहे की कोर्ट मॉनिटर्ड इन्क्वायरी ठेवा. कारण आता जनतेचा या सगळ्यावर भरोसा राहिलेला नाही आहे. पदोपदी हा भरोसा जो आहे तो तुटताना आपल्याला दिसतोय. SITत म्हणा, या सगळ्या चौकशीत म्हणा, मग बखो का आधी लावला नाही, मग जे 29 आता आपण कालचा व्हिडिओ बघितला, व्हिडिओमध्ये दिसतंय आपल्याला की 29 तारखेला विष्णू चाटेंच्या ऑफिसमध्ये हे सगळेजण एकत्र होते आणि तिथनं खंडणीचा फोन विष्णू चाटेच्या फोनवरनं गेला आणि तो वाल्मिक कराडने केला. हे सगळं आपल्याला माहिती आहे. आणि हे सगळं असताना FIR कधी व्हायला हवी होती? 29 तारखेला. म्हणजे ही खंडणीचा गुन्हा रजिस्टर कधी झाला? 11 तारखेला. मग तो 11 तारखेला का करण्यात आला? कारण राजेश पाटीलसारखे अधिकारी जर यांच्याबरोबर असे फिरत असले गार्डनमध्ये गेल्यासारखे तर आपण चौकशीची अपेक्षा करूच कशी शकतो. तर आत्ताच्या घटकेला हा जो 11 तारखेचा केला गेलेला FIR आहे हा खोटा आहे, हा मुद्दाम केला गेलेला आहे. ही दोन्ही प्रकरणं वेगळी आहेत दाखवायला. खरं 29 तारखेला जर हा झाला असता, राजेश पाटील यांनी त्यांची कारवाई ऑफिसर म्हणून, पोलीस म्हणून केली असती तर 29 तारखेच्या गुन्ह्यानंतर या सगळ्या मंडळींना अटक होऊन ते जेलमध्ये जायला हवे होते. पण तसं झालेलं दिसलं नाही आपल्याला. आणि एवढंच नाही तर 6 तारखेला मसाजोग इथे ती मारामारी झाली आणि त्यानंतर संतोष देशमुख यांचा खून झाला. हे सगळं झालंच नसतं जर त्या राजेश पाटीलनी त्यांचं काम केलं असतं. तर राजेश पाटील म्हणून सह आरोपी व्हायलाच हवा. याच्या व्यतिरिक्त आधीचे पण जे गुन्हे आहेत ते आपण बघितले की मी एक 3 तारखेच्या गुन्ह्याची पण नोंद त्याच्यात मुद्दाम केली आहे. 3 जुलैला वाल्मिक कराड आणि इतर अनेक लोकांवर, त्या गोटू गीतेसारख्या लोकांवर एक गुन्हा दाखल झाला होता 3 जुलै 2024ला. त्या गुन्हा FIRचा नंबर आहे 108/2024. आता हा जर झाला असेल तर त्याच्यावर चार्जशीट झालं का म्हणून मी SPना विचारलं. ते म्हणाले हो झालं. म्हटलं वाल्मिक कराडवर झालं का? ते म्हणे नाही झालं. म्हटलं का नाही झालं? तर म्हणे त्यांचं नाव वगळण्यात आलं. तर हे जेव्हा कळतं धक्का बसतो की नाव
FIRमध्ये चार्जशीटमध्ये नाही, कशामुळे नाही, तर पुराव्या अभावी वगळण्यात आलं असं मला लेखी मिळालं आहे. म्हणजे याच्यावरनं मॅन्युप्युलेशन्स किती मोठ्या एक्सटेंटवर होत होती आणि ते प्रशांत महाजनसारखे अधिकारी होते आणि SP बारगळ ज्यांची तिथून बदली केली गेली, हे सगळे ना खरं तर दे शुड बी ट्राईड ॲज क्रिमिनल्स. कारण हे बारगळ नावाचे जे व्यक्ती आहेत, महाजनकोनी अनेक 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 कंप्लेंट्स दिल्या होत्या की आमच्या इथे पिस्तुलं दाखवून राख उचलली जाते, मागणी करूनसुद्धा इथे सुरक्षा पुरवली जात नाही आहे, मागणी करूनसुद्धा इथे पोलीस दिले जात नाही आहेत. असं जेव्हा महाजनकोचे अधिकारी म्हणतात, तर बारगळ काय करत होते, म्हणजे मुद्दामच त्यांचं संरक्षण करत होते, त्यांनी मुद्दामच तिथे पोलीस पाठवले नाहीत. म्हणजे हे सगळे ना खरं गुन्हेगार आहेत. आणि मला लढा का द्यावा असं वाटतोय माहिती अभिजित, हे जर थांबलं ना आणि पोलिसांना अद्दल एक तर घडायला हवी, पोलीस शुड बिहेव लाईक पोलीस, आणि हे जर झालं ना तर सगळीकडची ही जी दहशत आहे ना ही आपोआप संपेल. आत्ताच्या घटकेला आपल्यासारखी माणसं पोलीस स्टेशनला जायला सुद्धा घाबरतात, कारण हे पोलीस उलटा आपल्याकडनंच पैसे काढण्याचे धंदे करतील की काय, इतपत आता ही जी नौबत आली आहे ना ती थांबायला हवी. आणि म्हणून आपण लढा देऊन या सगळ्या अधिकाऱ्यांना जोपर्यंत धारेवर धरला जात नाही, सस्पेन्शन ऑर ट्रान्सफर इज नॉट द वे आउट, त्यांना तिथनं बडतर्फ करा अँड दे शुड बी ट्राईड ॲज क्रिमिनल्स. तरच अशी ही जी घटना झाली आहे, इतकी निर्घृण हत्या झाली आहे, अशी हत्या परत करण्याची कोणी हिंमत करणार नाही. तुम्हाला